नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी टॉक या YouTube चॅनलवर। तर आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या चालू घडामोडीवर जे काही महत्त्वाचे प्रश्न बनतात ते सर्व प्रश्न आपण पाहणार आहोत। तर पाहूयात प्रश्न क्रमांक पहिला। भारतातील बिबट्यांच्या स्थितीवरील अहवालानुसार बिबट्यांची सर्वाधिक संख्या ही कोठे नोंदवली गेलेली आहे? तर मित्रांनो, ऑप्शन नंबर सी, मध्य प्रदेश या ठिकाणी सर्वाधिक बिबट्यांची संख्या ही नोंदवली गेलेली आहे। तर भारतामध्ये बिबट्यांची संख्या किती? तर 13,874 एवढी ही भारतात बिबट्यांची संख्या नोंदवली गेलेली आहे। तर मित्रांनो, 2018 मध्ये ही संख्या 12,852 इतकी होती। तर पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये असलेल्या कुलशेखरपट्टणम येथे इस्रोच्या दुसऱ्या स्पेस पोर्टची पायाभरणी करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन नंबर बी, तामिळनाडू या ठिकाणी। तर पाहूयात पुढचा प्रश्न, नुकताच पहिला US भारत सायबर सुरक्षा उपक्रम कोठे सुरू करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन नंबर सी, पुणे या ठिकाणी नुकताच पहिला US भारत सायबर सुरक्षा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे किंवा सुरू करण्यात आलेला आहे। तर पाहूयात पुढचा प्रश्न, शून्य भेदभाव दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन नंबर ए, 1 मार्च या दिवशी शून्य भेदभाव दिवस साजरा करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, 2024च्या शून्य भेदभाव दिवसाची थीम काय होती? तर पहा, टू प्रोटेक्ट एव्हरीवन्स हेल्थ, प्रोटेक्ट एव्हरीवन्स राईट ही थीम 2024च्या शून्य भेदभाव दिवसाची होती। तर मित्रांनो, शून्य भेदभाव दिनाचे प्रतीक हे फुलपाखरू आहे आणि UN म्हणजेच युनायटेड नेशन्स द्वारे 2014 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आलेला होता हा शून्य भेदभाव दिवस। तर जाती भेदांवरती बंदी घालणारे सिएटल हे अमेरिकेतील पहिले शहर बनलेले आहे। तर मित्रांनो, पाहूयात पुढचा प्रश्न, तर देशाच्या लोकपाल पदावर अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन नंबर बी, अजय माणिकराव यांची देशाच्या लोकपाल पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे ब्रिटनच्या राजाकडून मानद नाईटहूड बहाल करणारे पहिले भारतीय नागरिक ठरलेले आहेत? तर ऑप्शन नंबर सी, सुनील भारती मित्तल हे ब्रिटनच्या राजाकडून मानद नाईटहूड बहाल करणारे किंवा पदवी मिळवणारे भारतीय नागरिक ठरलेले आहेत। तर मानद नाईटहूड हा ब्रिटिश सार्वभौम नागरिकांसाठी प्रदान केलेल्या सर्वोच्च सन्मानापैकी एक आहे। तर मित्रांनो, पाहूयात पुढचा प्रश्न, नेटो मध्ये सहभागी होणारे 32वे सदस्य राष्ट्र कोणते असेल किंवा कोण असणार आहे? तर ऑप्शन नंबर डी, स्वीडन हे नेटो मध्ये सहभागी होणारे 32वे सदस्य राष्ट्र आहे। तर मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी जागतिक बँकेच्या ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटी ट्रस्ट फंडच्या पहिल्या महिला संचालक कोण बनलेल्या आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करून सांगू शकता। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।